व्यवहारी अपूर्णांकाचा आपल्याला जर का लसावी करायचा सांगितला तर बघा कसा करायचा। तसा प्रश्न आपल्याला जळगाव जिल्हा पोलीस भरतीला विचारलाय। 3/5, 4/15 आणि 7/10 या अपूर्णांकाचा लसावी किती? मित्रांनो, अपूर्णांकाचा लसावी जर काढायला सांगितलं ना तर लक्षात घ्यायचं, अंशामधील दिलेल्या संख्यांचा काढायचा लसावी आणि छेदामधील दिलेल्या संख्यांचा काढायचा मसावी, हे आपलं उत्तर असतं। मग काय करायचं आपल्याला, अंशामधील दिलेल्या संख्येचा सर लसावी काढायचा आणि छेदामधील दिलेल्या संख्यांचा काय करायचंय, मसावी काढायचंय। मग आता अंशामध्ये कुठल्या कुठल्या संख्या आहेत? 3,4,7 इथे लिहून घ्यायचं। 3,4,7 यांचा काय करायचं आहे मला, यांचा करायचा आहे लसावी। ओके, आणि खाली छेदामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 5, 15 आणि 10 इथे लिहायचं। 5, 15 आणि 10 यांचा काय करायचं सांगा बरं, मसावी। आता इथं 3, 4, 7 कडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं ना मित्रांनो, 3, 4, 7 या तिघांचाही कॉमन विभाजक म्हणजे सामायिक विभाजक फक्त एक आहे। कारण 7, 4, 3 ला 1 व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जात नाही, म्हणजेच या समूह संख्या आहेत। आणि समूह संख्याची खासियत अशी आहे, समूह संख्यांचा लसावी हा नेहमी त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी 1 असतो। मग यांचा लसावी किती येणार आहे? 7 चोक 28, 28 त्रिक 84। लसावी आला सर 84। आता काढू आपण मसावी। आता मला सांगा, मसावी काढताना या 5नी 15 ला पण भाग जातो आणि याच 5नी 10 ला पण भाग जातो, याच 5नी 5 ला पण भाग जातो। म्हणजे या 5, 15 आणि 10 तिघांचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक झाला 5, म्हणजेच आपला मसावी किती असणार आहे? 5 असणार आहे। मग फायनली आपलं उत्तर किती असणार आहे? लसावी छेद मसावी म्हणजेच 84/5, जे की पर्याय क्रमांक आपल्याला दिले 1।